काय आहे? कसला तरी कागद आहे ना? जुना हिशोब आहे ग. लवकरच चुकता करणार आहे. निशी, वस्तू जागच्या जागी ठेवल्या तर छान दिसतात. हो घेते. राहिलं. शिक्षा नका करू ताई, येते. हे माझ्याशी खोटं नाही बोलायचं हा? मला एक गोष्ट सांग, माझं नाव बाहेर कसं आलं? तुमचं हे गुपित एकदम सुरक्षित ठेवलंय माझ्याकडे, पण तोपर्यंतच जोपर्यंत मला त्याची किंमत मिळते. किंमत बोल. जास्त नाही, 10 लाख. मला त्या माणसाची डिटेल पाहिजे, एकूण एक गोष्ट त्याच्याबद्दल. हॅलो. तारिणी, 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 काय झालं? काय तारिणी, झालं? अगं तुला लाज नाही का ग वाटत? घरातल्या मुलीकडून कामं करून घेताना अगं तू ईशाकडनं भांडी घासून घेतलीस. अहो हो, कारण आपल्या घरात ज्या ताई येतात कामाला त्या आज येणार नाहीयेत, म्हणून मी सगळ्यांमध्ये कामं वाटून दिली. मोठी सून झालीस म्हणून सगळ्यांवरती हुकूम गाजवणार का? घर आपल्या सगळ्यांचं आहे ना, मग कामं पण सगळ्यांनी वाटून केली पाहिजेत. हो का? मग सगळ्यांमध्ये फक्त आम्हीच येतो का? नाही, कौशिकी येत नाही? ती सुद्धा याच घरात राहते. 2-4 कामं तिच्याकडूनही करून घे. काय ग, काय झालं? आता का तोंड बंद झालं? हा, तिला नाही सांगणार काम? राहते ना या घरात ती. अरे नाही, पण कौशिकीचा हात आहे ना हिच्या डोक्यावर. तिच्यामुळेच तर या घरची मोठी सून झाली आहे ना? अजिबात नाही. ती घरची मोठी सून तिच्या कर्तृत्वामुळे झाली. पद्मिनी काकूंनी जे व्रत सांगितलं होतं ते तिने पूर्ण केलंय, म्हणून ती मोठी सून झाली, माझ्यामुळे नाही. हो ना? मग काय ती आमच्या डोक्यावर मिऱ्या वाटणार का? पद्मिनी काकू, काय झालंय? काही नाही. ते घरात जरा कामं वाटून दिली त्याच्यावरनं बोलत होतो, बाकी काही नाही. तारिणी, बरं झालं तू इकडेच भेटलीस. हे घे, तुझ्याकडे ठेव. हे 10 लाख रुपये सांभाळून ठेव. एवढे पैसे? अगं, कामत काका आहेत ना, त्यांचा एक मेडिकल कॅम्प आहे आणि MNN स्पॉन्सर करत आहे. पण एक माणूस येऊन हे पैसे घेऊन जाईल, तोपर्यंत तू तुझ्याकडे सांभाळून ठेव. ओके? मी आलेच. कौशिकी ताई, हां? आजचा स्वयंपाक तुम्ही कराल?